हॅलो 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 मित्र आवाज गेला बघ ना. हॅलो नाही रे. हॅलो व्यक्त करतोय. अप्रतिम स्पर्धा आज आपण अनुभवली. एलोरा प्रीमियर लीग 2026 जबरदस्त स्पर्धा आणि आजच्या दिवसामध्ये सर्वच खेळाडूंना भरपूर चांगली कामगिरी आजच्या दिवसामध्ये दाखवली आहे. काय बोलता? हा हा कोण आहे ते कंपनीचे? तर बघू शकाल आज देखील या स्पर्धेबाबत एलोरा प्रोजेक्ट कन्सर्ट प्रायव्हेट लिमिटेडचे आमचे काय नाव? कंपनीचे डायरेक्टर यांचं 2 शब्दामध्ये मनोगत आपल्याला नक्की ऐकायला मिळणार आहे. या सर आपण आपलं 2 शब्दामध्ये मनोगत व्यक्त करायचं आहे. त्यानंतर केतन सर, जितू सर आपण देखील आपलं 2 शब्दामध्ये मनोगत आपण व्यक्त करायचं आहे. भरपूर चांगली स्पर्धा आपण ऑर्गनाईज केली आणि या स्पर्धेचं दमदार आणि शानदार आयोजन आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं आणि स्पर्धेचं अंतिम क्षण आपण पाहतोय प्राइस सेरेमनी आणि सरांचं मनोगत आपण 2 शब्दामध्ये ऐकणार आहोत. आमची अडचणी आम्ही 2 शब्दात बोलू नाही शकत तर त्याच्यामुळे हां. तर आशिषनी आत्तापर्यंत चांगलं, आशिष आणि त्याच्या टीमनी खूप चांगलं सकाळपासून आपल्या सगळ्यांना एकदम एंटरटेनमेंट केलं आणि आपल्या टीमचे आता एक फॅमिली मेंबरसारखेच झाले आहेत. त्याच्यामुळे फक्त एकच याच्यात भाग असा आहे की आम्ही कोणी 2 शब्द बोलत नाही, जर बोलतो नाही तर बोलत नाही बोलत. तर हे आजचं एकदम काय हां बोलत आहे तुला नाही काय बोलायचं आहे, बोलत असेल हां. तर या आजच्या त्याला खाली नेलं तर बाईट बंद झाला. चालू आहे ना. येस. तर आजचा आपला इव्हेंट हा खरंच एकदम एक क्रेडिट याच आपल्या सगळ्या टीमला देऊ, कारण की खरंच या वेळेला फर्स्ट टाईम आपल्या ॲक्च्युअल सगळी इव्हेंट कोर टीम आहे. यांनी हॉलपासनं, फूडपासनं, ग्राउंडपासनं, डेकोरेटरपासनं सगळं मॅनेजमेंट त्यांनी केलं होतं. ॲक्च्युअल टोटल इन्व्हॉल्वमेंट त्यांची होती. कोणीच आमच्याकडनं या सिनियर याच्याकडनं नव्हतं. तर वन बिग क्लॅप्स फॉर आपली मॅनेजमेंट एअर कोर टीम. खरंच त्यांनी खूप चांगलं केलं आणि कुठेही काही रूल्स एवढे सिम्पल ठेवल्यामुळे प्रशांत खरात सारख्याला पण काही बोलायला संधी मिळाली नाही. कोणाचे काही रूल्स चेंज झाले नाही, काही नाही. संजय पण तिकडे बिचारा शांत राहिला. त्याच्यामुळे बऱ्याच लोकांच्या अपेक्षा भंग झाला की ते काही नाही हां काही ना काहीतरी इव्हेंट आपल्याला बघायला मिळेल. पण बिकॉज एवढे स्ट्रेट रूल ठेवल्यामुळे माझ्याकडे वेगळे काही लोक येऊन म्हणायला लागले की एवढं स्ट्रेट नका ठेवत जाऊ, काही ना काहीतरी ठेवा, नाही तर हेवनसारखा पण कॅच पकडायला लागतो. तर ते आहे. ठीक साहेब पण एवढा इंटरेस्ट घेऊन करतायत. आज जवळजवळ ठीक साहेब आपल्या सगळ्यात पहिल्यापासून आपल्याबरोबर आहेत आणि शेवटच्या मॅचमध्ये सुद्धा आज विनरच्याच बाजूने आहेत. तर आता आपण आपलं एक एक याचं ट्रॉफीचं सुरू करूया. हां आज सकाळी आधी 7:30 वाजता आलेल्यांचं अभिनंदन आणि धन्यवाद. आणि आज एक गोष्ट शिकायला मिळाली. कॉमेंट्रेटर आशिष आणि त्याचा जो मित्र आहे ना, त्यांच्या मराठीमध्ये जे काय ते बोलतायत आणि त्यांचा जो कॉन्फिडन्स आहे एलोरा, पण तरी पण तो ज्या कॉन्फिडन्सने बोलतो ते आज शिकण्यासारखी गोष्ट आहे की मराठी भाषेत बोलीभाषेत ते बोलतायत पण किती गोडीने बोलतायत, किती कॉन्फिडन्सने बोलतायत, इंटरेस्टने बोलतायत. ही आज एक शिकण्यासारखी गोष्ट आहे आपल्याला की त्यांचं इंथुजियाझम, त्यांचं डेडिकेशन, हॅट्स ऑफ टू देम. थँक्यू. आणि सगळ्या प्लेयर्सचे आल्याबद्दल, खेळल्याबद्दल. सोहन, आज कुछ मजा नहीं आ रहा था.
थोड़ा सरने बोला वैसा नितिन, सोहन और प्रशांत तीनों को अपना जलवा दिखाने का टाइम नहीं या मौका नहीं मिला है। अगली बार थोड़ा रूल के लिए सोहन बोल रहा है मैं इन्वॉल्व नहीं था, अगली बार इन्वॉल्व कर देंगे तुमको। थँक यू। अभी आपल्या प्रत्येक मॅचचे जे काय सॉफ्टवेअर म्हणजे याच्यामध्ये एक संधी आपल्याला याच्यातही नाही आहे, कारण की हा जो काय ॲप आणि सॉफ्टवेअर आहे याच्यामधनं हे सगळे अवॉर्ड्स आपल्याला डिक्लेअर झाले. तर पहिली मॅच जे आहे एलोरा फायरस्टॉर्म वर्सेस धुरंधर, त्याचा मॅन ऑफ द मॅच प्रशांत खरात आहे. तर मी रिक्वेस्ट करतो जितू सर देतील. प्रशांत खरात. हां कोणाला? या 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 काय आलं? प्रशांत खरात बोलवतो त्याने एकेकाला अवॉर्ड घ्यायला बोलवतो, मग वर राहतील ते. मग वर राहतील सगळे. कुठे आम्ही अवॉर्ड द्यायला बोलवा. अरे ये प्रशांत वर. प्रशांत खरातला पहिला अवॉर्ड मॅन ऑफ द मॅच. आणि तुझं या संयम ठेवलं त्याचं तू काय सांगतो? हे हरीशसाठी एवढं संयम कसं ठेवलं? जितू सर मला बोलले की मजा येत नाहीये, काहीतरी एंटरटेन पाहिजे. मग मी बोललो जरा त्याला फिल्डिंग, bowling दिली. म्हणून जरा फिल्डिंग होते, मी काहीतरी करतो. नाही नाही, असा संयम कामात ठेव आणि फील्डमध्ये ठेवू नको. पुढचा अवॉर्ड द्यायला आपण याला बोलूया, पार्थला. पार्थ ये वर ये, या निमित्ताने वर याल. चॅम्पियन्स वर्सेस नाईट जी मॅच होती, सागर बेलसरे त्याच्यात मॅन ऑफ द मॅच होता. तर पार्थ देवळकर दे सागरच्या वतीने. कोण घेतोय? हेमंत कोण घेतोय अवॉर्ड? अथर्व ये. पार्थने खूप कामगिरी केली, एवढ्या टायमावर पोचू शकला त्याच्यामुळे आमची टीम आली. तसं अंतर फार जवळ नव्हतं, अंधेवरून येणं, पण तो येऊ शकला त्याच्यामुळे. पुढची मॅच एलोरा टाइगर्स वर्सेस एलोरा स्पार्टन्स. तो मोहसिन, आपने आज ये पूरा दिन ही सबको एकदम किया, डरा के रखा. हेरम ने बहुत कोशिश किया कि आपको साइड पे भेजे, तो मैन ऑफ द मैच आपका ही हक बनता है. ये निधीश, यश या. पुढची मॅच होती लायन्स वर्सेस स्ट्रायकर्स. त्याच्यात संतोषने एकदम पराक्रम करून जबरदस्त केला. तर आपण यशला द्यायला सांगू. यावेळेला खरंच सांगायला लागेल की बघून इथे बाहेर बघून ॲलोवेराची क्वालिटी खूप वर झालेली बघितली. क्वालिटी ऑफ वर्क, क्वालिटी ऑफ फिल्डिंग, क्वालिटी ऑफ बॅटिंग. ओव्हर्स आपल्या लवकर संपायला लागल्या, एखाद दुःख्या इकडच्या ओव्हर सोडल्या. म्हणजे एवढं शेड्यूलप्रमाणे जे शेड्यूल बनवलं होतं आपल्या लोकांनी, हेरम, दिनेश आणि बाकी सगळ्यांनी मिळूनच, प्रत्येक अमितानी पण खूप इंटरेस्ट घेतला होता याच्यात. तर जे मॅचचे आवर्स ठेवले होते, अक्षरशः आपली पहिली मॅचपासनं शेवटची मॅचपर्यंत आपण 10 मिनिट्स अर्ली चाललो होतो. फायनलसुद्धा आपली 5:10 सुरू होणार होती, बरोबर 5:03 सुरू झाली. तर खरंच क्लॅप्स आहे सगळ्यांसाठी. एवढं शेड्यूलप्रमाणे झालं. असं जर आपण रोज ऑफिसमध्ये केलं तर आपण खरंच खूप वर जाऊ शकू. परत एक नाईट्स वर्सेस धुरंधर. प्रशांत खरात शिवाय असे 2-3 अवॉर्ड घेतल्याशिवाय तर थांबत नाही तो. या प्रशांत खरात. तुला सगळ्यात आवडली चांगली? सर माझीच मला त्यात तुझीच कुठली आवडली? माझी सेमीफायनल. हरीशला तुझ्याकडे पाठवणार आहे उद्यापासून ट्रेनिंगला.
आता हेमंत वर या अवॉर्ड द्यायला. डायरेक्टर. स्पार्टन्स वर्सेस लायन. स्पार्टन्स का एक ही मेंबर मेन था और वही स्पार्टन्स था, तो टीम का नाम भी हम मोहसिन रख सकते थे. तो मोहसिन को आ जाओ मैन ऑफ द मैच के लिए. उसी के हाथ से अवार्ड दिलाया. सोनल. फायर स्टॉर्म वर्सेस चैंपियंस. सोहन. यस. सोहन एंड सोनल. या. या ना हेमंत, तुम्ही दोघं उभे राहा. हेमंत तुम्ही. स्ट्रायकर्स वर्सेस टायगर्स. निरीश मॅन ऑफ द मॅच. काही मॅनेजमेंट हस्तक्षेप नाही, सॉफ्टवेअरचं आहे. तेच आपण एवढ्या खेळलो, कुठली मॅच. स्ट्रायकर्स वर्सेस टायगर्स. निरीश इज द मॅन ऑफ द मॅच. सॉफ्टवेअरमध्येच आलेलं आहे. ते सॉफ्टवेअरमध्ये आपण पाहिजे ते नाव टाकू शकतो. आलंय सॉफ्टवेअरनीच. फायर स्टॉर्म वर्सेस नाइट्स. अगेन सोहन. वाव. ठीक साहेब. टाइगर्स वर्सेस लायंस. आ जाओ प्रवीण जी. टाइगर्स वर्सेस लायंस, ये अपना लास्ट लीग मैच था शायद. अंकित शेलार इज द मैन ऑफ द मैच. ये अंकित, कुणाल, फिर तुम्हारे संतोष, फिर मोहसिन, ये सब लोगों ने, हाँ ये सब लोगों ने एक्चुअली ये पूरे टीम की क्वालिटी इतनी बड़ी की. तो अजीत जैसे का भी जो हमेशा उसको गुरूर था कि मैं जहाँ हूँ वहीं जीतता हूँ, और उसके डॉटर को प्रॉब्लम था कि इस बार अवार्ड कहाँ रखेंगे, तो प्रॉब्लम इस बार हरीश ने और सोहन ने मिलके ख़त्म किया है. नेक्स्ट सेमीफाइनल का फर्स्ट अवार्ड जाता है धुरंधर वर्सेस फायरस्टोन में कुणाल देसाई. यस कुणाल, रियली यू डिजर्व इट. सेकेंड सेमीफाइनल लायंस वर्सेस स्पार्टन. सकपाल साहब, सकपाल वर आहे ना. संदीप सकपाल वर पाठवा अवॉर्ड द्यायला. लायंस वर्सेस फायरस्टॉर्म सेकंड सेमीफाइनल. अंकित शेलार. और सबसे जो फाइनल्स है लायंस वर्सेस फायरस्टोन, उसका मैन ऑफ द मैच जाता है अथर्व सावंत. वाव. ये या ठीक साहेब द्या. अभी ये अगर आपको एक सबको गैस पूछा जाएगा कि टर्निंग पॉइंट ऑफ द इवेंट क्या था आज का, हाँ और क्या था, और कोई गैस. शिंदे का सिक्सर. दूसरा हेमंत का क्या है. तीसरा और देखो जो करवाता है ना उसको पता है. तो
टर्निंग पॉइंट ऑफ द इवेंट था हरीश, तो हरीश को स्पेशल अवार्ड है और वो सोहन ही लेगा हरीश है और नहीं, और प्रशांत करात देगा, तुम नहीं देगा, प्रशांत करात देगा प्रशांत करात अवार्ड, अरे आजा, अवार्ड देने का ही लेने का नहीं है, आजा हरीश आजा 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 आजा, आजा। ये तो इस फोटो है, फोटो में हंसना, ये तो आखिरी बार हंसते हुए देख रहे हैं इसको ये लास्ट बार हंस रहे हैं वो। अभी ये पूरे इव्हेंट में जो मैं अभी थोडी देर पहिले बता रहा था की जो आपली क्वालिटी वाढली आहे, तर खरंच यावेळेला जे बेस्ट बॅट्समन आहे तो या आपल्या जनरेशन म्हणजे एलोराचं एजसुद्धा कंपनीचं एज वाढतं आहे, पण द ॲक्टिव्ह एज ऑफ द कंपनी यंग अँड यंग होत चाललं आहे, तर दॅट इज रिअली गुड साईन. तर बेस्ट बॅट्समन कुणाल देसाई. श्रद्धा बेस्ट बॅट्समन कुणाल देसाई. वैसे ही बेस्ट बॉलर जिसने आज ये जिसने बताया थोड़ी देर पहले कि मैंने बिल्कुल इस इवेंट में बिल्कुल पार्टिसिपेट नहीं किया प्रैक्टिस में, तो सोन इज द बेस्ट बॉलर. या सकाराम फोटो अवॉर्ड घे का दे कळत नाही सकाराम आपण सांगू शकतो आपल्याला मिळालाय, फोटोमध्ये कळत नाही की दिलाय का घेतलाय घे आणि दे. बेस्ट बॉलर. बेस्ट फील्डर एक ने इसमें पूरे इवेंट में फील्डिंग याद की और एक को ही मालूम है बेस्ट फील्डिंग क्या थी. तो बेस्ट फील्डर जो पूरे सॉफ्टवेयर ने भी इसको आइडेंटिफाई किया, एक्चुअली सॉफ्टवेयर ने कैचेज वेचेज सब देखना चाहिए था लेकिन उसको भी पता चला, तो बेस्ट फील्डर का अवार्ड हेमंत बेलनेकर. और ऑब्वियसली जो अपने डायरेक्टर भी है, राइट फ्रॉम डे वन से उसको पूरा पार्टिसिपेशन है, बिहाइंड द सीन अच्छा मेहनत भी करती है, सब करती है, तो सोनल को बेस्ट वुमन ऑफ द अवार्ड जाता है. हेमंत दे. क्या था वो? मॅक्झिमम 6 मोसीन आणि मॅक्झिमम 4 कुणाल. नाही ते तिकडे आलं दिल्ली. क्या हुआ? आ जाओ. वही खेल के जीत गए. आ जाओ. हेरम अवार्ड दे मैडम ना. हाँ. मैक्सिमम सिक्सेस किसने मारा होगा आपके हिसाब से? मैक्सिमम सिक्सेस मेरे ख्याल से मोहसिन मैक्सिमम सिक्सेस. आ जाइए. मेरे ख्याल से 13 6 उसने मारा है पूरे इसमें. 13 6. मैक्सिमम 4 किसने मारा होगा? कुणाल. यस.
एक आहे ना, माहिती आहे हे ना, ते लास्टला. तो ये सारे इवेंट में सुबह से शाम जो सारा कोऑर्डिनेशन और ये सब जो कर रहे थे, इसमें बहुत सारे लोगों ने बैक ऑफिस किया. जो हम सारे डायरेक्ट आके खाते थे पीते थे, पानी का टॉयलेट बंद था, ये सब था. तो ये सब के लिए मैं सिर्फ एज ए सिम्बॉलिकली इनको अवार्ड दे रहा हूँ, लेकिन पीछे बहुत बड़ी टीम है. तो दिनेश और हेरम को मैं आगे आने को बोलता हूँ कि इनके बिहाफ पे हम इनके थ्रू सबको दे रहे हैं अवार्ड. आइए, आपने बहुत ये सब कोऑपरेट किया. इनके साथ सारी बड़ी टीम है, प्रशांत भी है, अमिता मैडम भी है. तो आप सबको बुलाओ, ये आओ आओ. राकेश तांबे का इस बार भी आवाज कुछ आया नहीं, बैटिंग में बॉलिंग में. आ जाओ जो लोग है सब आ जाओ. ये एक्चुअल मैन ऑफ द मैच है कि इनकी वजह से ये सारा अपना इवेंट हुआ है. हम तो डायरेक्ट सिर्फ मैच में आते थे या ग्राउंड पे आते थे. अब ये पूरे इवेंट का जो मैन ऑफ द सीरीज है, मैन ऑफ द सीरीज आपके हिसाब से गेस्ट वर्क में कौन हो सकता है? अनिकेत शेलार. वाह, मैन ऑफ द सीरीज. करो, यूथ एंड ओल्ड ने अच्छा ब्लेंड किया और ये अच्छा टूर्नामेंट हो गया. अभी हमारे लूजिंग टीम को जो कैप्टन है, लूजिंग टीम मेरे ख्याल से कौन है? कोई है नहीं इधर यहाँ पे. लूजिंग टीम का कैप्टन अजित. ट्रॉफी तर मिळेल, कुठली लूजिंग असो विनिंग असो. आणि आपल्या या सगळ्या इव्हेंटला जरी आपले कंटिन्युअस थ्रूआउट जरी ॲज अ स्पोर्ट्स प्लेअर डेडिकेटेडली नसले, पण तेवढ्याच एन्थुझियाझमनी नेहमी येत असतात. जसे आपले सिनियर मोस्ट ठीक साहेब आहेत, तसंच आपल्याबरोबर संदेश सकपाळ हे नेहमी पार्टिसिपेट करतात. तर एक त्यांनाही अवॉर्ड आपण देतोय जस्ट पार्टिसिपेट केल्याबद्दल ठीक साहेबांच्या हस्ते. त्यांनी इथे दोनदा तीनदा प्रयत्न केला मला साईडला घेऊन, याला साईडला घेऊन टेक्निकल काही बोलायला, तर आम्ही बोलता बोलता साईडला झालो. पण त्यांनी पार्टिसिपेट करत शेवटपर्यंत ते राहिले आणि त्यांचं नेहमीच आहे. तर 24/7 थिंकिंग अबाउट समथिंग बट स्टील कमिंग हिअर. रिअली ग्रेट संदीप, थँक्यू व्हेरी मच. आता आपण विनिंग टीमला इन्व्हाइट करू टू कम अँड कलेक्ट द ट्रॉफी. विनिंग टीम कॅप्टन कौन है? हरीश. हरीश, अरे सोहन, सॉरी. अरे मेरे को लगा हरीश है. या यश, पार्थ, अथर्व.
बस अच्छा ठीक आहे हां हा चला पकडा वर्कर गायत्री वर्कर थोडा आगे हुर्रे हिप हिप हुर्रे कोर कमेटी का सबसे पहले धन्यवाद कि जिन्होंने ये इतना अच्छा ऑर्गेनाइजेशन किया, और उसके साथ में केतन सर, जीतू सर, जिनका हमेशा से गाइडेंस के अंदर हम लोग ये जो टूर्नामेंट करते हैं, आज अपना ये 6th टूर्नामेंट था ओवरआर्म का, जो आज अपन ने सक्सेसफुली कंक्लूड किया। सबको धन्यवाद। एरम कोणाला अजित किसी कुछ बोलना है नंतर 8 नंतर हाँ नुसरत कुछ बोलना है अरे आजा हाँ प्रशांत भीमा कुछ बोलना है चलो थैंक यू एवरीबडी फॉर द पार्टिसिपेशन इन दिस थिंग बहुत इवेंट सक्सेसफुल रहा सबके लिए फॉर द कॉमेंटेटर्स ऑल्सो पार्टिसिपेंट्स ऑल्सो सगळ्यात चांगलं थँक्यू व्हेरी मच फॉर फ्रॉम ऑल ऑफ अस प्रशांत वगैरे सगळे थँक्यू अंपायर्स रिअली थँक्यू आमचं हे असं फर्स्ट इव्हेंट एवढा शांतपणे झाला तर डोंट टेक दिस की असंच आमचं असतं आउट ऑफ टर्न आम्ही असं नीट वागलोय बाकी आमचे भरपूर हंगामे असतात थँक्यू व्हेरी मच एव्हरीबडी थँक्स ग्रुप 40 साठी सगळे एकदम या ग्राउंडवरती या इथेच खाली श्रद्धा मैम ये लो सबको बुला दो ग्राउंड